हॅलो हाय नमस्कार सर्वांना. बघा पेरूच्या बागेत आलतो गवताला. गवत नाही आले सकाळ सकाळ स्वयंपाक करून. वारं सुटले ऊन पडले बघा कसं. पण गवताला आलो कसं काय झालं बघा. गवत नाही आलो आणि मशीननं पाकच गवत खुरटून टाकलं. हे गाव काय तेव्हा गवताच लय अवघड झालं. लय गवत होतं यात. ते कधी काढायचं म्हणून मशीनी नव्हे असं केले. कशी बाग केली भुगा भुगा गावात होते मशीन. खुरपून बी साहेब म्हणला मुळ्या काढायच्या नाही त्या. मग आम्ही दोघी जण आले गवताला. एवढं मग ते कापलेलं केले गोळा. ही बसली माझी मम्मी. गवताला आम्ही आलोय माझ्या मम्मीच्या बागत. भावाची बाग आहे पेरूची बरं का. तेव्हा ती घर आहे प्लेअर दिसतात का तिथं घर आहे पेरूची. अन्न काही दिसत नाही. मग आलोय मग आईनं थोडं गोळा करू लागितलं. मी काय गोळा केलं मी काढलं बघा. एवढा आता जायचं आहे घरला. कळी किती निघायला लागली बघा पेरूला. रेडचा पेरू आहे. तरी मध्ये पाणी कमी पडलं जरा पाऊस नव्हता त्यामुळे कळी निघली नाही. होय आता कशी कळी निघली बघ. आता सटिंग बी होतंय लवकरच. कळी लांबडी झार आहे बघ. कळी ह्या बारीन चांगली अशी लांबडी झार आहे. सटिंग धरतंय आता धरली सटिंग. तेव्हा त्या रस्त्यापासून जी पेरूची बाग आहे ती अशी तेव्हा ती खाली आहे तिथं वर 4 तुकडी 4. जवळ असले बघावर सारखं ये मिळतंय ना गवताच्या नादानं कशानं. पण 2 किलोमीटर असेल आईच्या घरापासून आमचं अंतर. लांब असल्यावर ना बघावर ये मिळतंय. सारखं जायचं गावात घेऊन पडायला लागले. आपण जेवण केलं नाही असं गवतासाठी रोज पळायला लागते बघा कुठं तर. पाऊस नाही त्यामुळं गवतं बी नाही ती लय. पण कुठनं तर होईना एक वजन हे लागतं या.